शिक्षक भरती 2025 जागा कशा वाढतील आणि जागा जास्त कशा येतील याच्यासाठी शिवयुनिटी फाउंडेशनच्या माध्यमातून आपण प्रयत्न करतोय. आणि त्यासाठी आता माननीय शिक्षण मंत्री भुसे साहेबांनी आपल्याला वेळ दिलेला आहे सविस्तर चर्चा करण्यासाठी. अर्थातच नुसता जाऊन फोटो काढून निवेदन देऊन आपल्याला यायचं नाहीये, तर मुद्दे लागले पाहिजेत. याच्यासाठी तुम्ही जर शिक्षक होण्याचं स्वप्न बाळगताय उराशी, तर तुम्ही काय करायचंय, तर आपल्याला शिवयुनिटी फाउंडेशनला तुम्ही पत्रव्यवहार करायचा आहे. तुमच्या जिल्ह्यातल्या, तालुक्यातल्या, आजूबाजूच्या खाजगी संस्था, मनपा, नपा यांनी जर पोर्टलला आजवर जागा दिल्या नसतील किंवा काहींनी दुसऱ्या टप्प्यामध्ये जरी दिल्या नसतील, तरी मात्र सुद्धा तुम्ही आपल्याशी संपर्क साधायचा आहे. कारण आज भुसे सरांनी जेव्हा आपल्याला वेळ दिलेला आहे, तेव्हा त्यांनी आपल्याकडे असे 3 पत्र आली होती. त्याच्यामध्ये जवळपास 500 अशा संस्था होत्या. त्यांनी अजून पोर्टलला जागा दिल्या नव्हत्या. हे जे पत्र जेव्हा आपण त्यांच्या समोर ठेवतो, तेव्हा ते ऑथेंटिक वाटतं. म्हणूनच तुम्ही प्राध्यापक बालुशा माने लिहा किंवा प्रति शिवयुनिटी फाउंडेशन अध्यक्ष महाराष्ट्र राज्य मुंबई, आणि अशा पद्धतीने तुम्ही निनावे जरी पत्र पाठवलं तरी चालेल. त्या पत्रामध्ये तुम्ही संस्थेच्या पोर्टलला न देणाऱ्या संस्थांची नावं 1 बाय 1 तालुका आणि जिल्हा सकट तुम्ही संस्थेचं पूर्ण नाव हे तुम्ही व्यवस्थित त्याच्यामध्ये द्या आणि तो पत्रव्यवहार करायचा आहे. ॲड्रेस तुम्हाला टेलिग्राम चॅनल किंवा व्हॉट्सअप चॅनलवरती तुम्हाला पाहायला भेटेल. या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक आहे. घरी बसून तुम्ही तेवढं तर करू शकता. सोबतच तुम्हाला RTI सुद्धा टाकायचा आहे. वेगवेगळ्या आस्थापनांना त्याच्यामध्ये झेडपी, नपा, मनपा सुद्धा येते. आणि हो, ज्यांनी आतापर्यंत पोर्टलला मनपा, नपा, झेडपी तर देतात जागा, परंतु मनपा आणि नपा यांनी जागा नाही दिल्या ना, त्या जागा कशा देतील याच्यासाठी सुद्धा आपण प्रयत्न करणार आहोत. आणि जास्तीत जास्त शिक्षकांची पदभरती कशी होईल याच्यासाठी प्रयत्न करणार आहोत. तुमच्या मनामध्ये जो रजिस्ट्रेशनचा विषय आहे तो आता सध्या आचारसंहिता आहे आणि पोर्टलचं अजून कंपनीचं कॉन्ट्रॅक्ट सुद्धा दिलेलं नाहीये. त्यामुळे नुसतं सध्या तुम्हाला जे आश्वासन दिलं जाते कोणाकोणाला, पोर्टल 4 दिवसात सुरू होईल आणि 8 दिवसात सुरू होईल, नाहीये अजून याच्यावरती काम झालेलं नाहीये. त्यामुळे कदाचित हे आता आचारसंहितेनंतर सुरू होईल अशी मात्र समोर शंका निर्माण होते. पाहूयात, याच्या संदर्भाचे डिटेल्स तुम्हाला भेटतच जातील. परंतु आपण जागा वाढीसाठी प्रयत्न करतोय आणि जागा जास्त येतील हीच अपेक्षा आहे, आशा आहे. त्यामुळे सर्वांच्या भरतीसाठी आपण लढूया. तुमच्या आसपासच्या ज्यांनी पोर्टलला अजूनपर्यंत एकही जागा दिली नाही त्यांच्या संस्थांची नावं आपल्यापर्यंत पोहोचवा. आपण फक्त हे शिक्षण मंत्र्यांकडे जाऊन थांबणार नाही, तर आपल्याकडे 5,000 संस्थांची नावं आली तर मात्र आपण मुख्याध्यापकच म्हणते, मुख्यमंत्र्यांना सुद्धा भेटणार आहोत आणि आपण लढूया, जिंकूया. कारण लढण्याचा इतिहास आहे आपला आणि मागितल्याशिवाय काय मिळत नाही. हा शिक्षक भरतीचा इतिहास आहे. तर चला सुरुवात करूया.